नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कालिका स्टील, किचन पार्टनर नागरेज मसाले, स्वाद आणि सुगंधात बेस्ट नागरे मसाले सर्वात श्रेष्ठ आणि हेल्थ पार्टनर यशोदा हॉस्पिटल जालना। नमस्कार, मी साहिल पाटील। नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। महिला सक्षमीकरणाला गेल्या अनेक वर्षापासून सुरुवात झाली आहे। त्यासाठी बचत गटांना एक प्रमुख माध्यम म्हणून भारत सरकार, रिझर्व्ह बँक आणि शासकीय जे महिलांसाठी धोरणं ठरतात त्या शासकीय संस्थांनी बचत गटांना माध्यम म्हणून वापर केलं आणि याच बचत गट चळवळीत जालना जिल्ह्यात मराठवाड्यात एक व्यापक स्वरूपाचं काम करणाऱ्या विमलताई आगलावे यांची ओळख आहे। आणि आज आपण त्यांच्याशी ही जी बचत गट चळवळ आहे, महिला सक्षमीकरण आहे, महिलांच्या समस्या आहेत, याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोतच। शिवाय त्यांचा यशाचा मंत्र काय, या क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचा राजकीय क्षेत्रातील प्रवास देखील जाणून घेणार आहोत। तर विमलताई, तुमचं आमच्या या विशेष कार्यक्रमात खूप खूप स्वागत। नमस्कार। महिला सक्षमीकरण ही आजही काळाची गरज आहे असं म्हटलं जातं। खरं तर तुम्ही ज्या काळात महिला सक्षमीकरणाला सुरुवात केली तो काळ म्हणजे तितकं साक्षरता तेवढी नव्हती त्या काळात, आणि महिलांचं साक्षरतेचं परिणाम तर महिला साक्षरतेचं प्रमाण तर अगदीच अल्प होतं। अशा काळात तुम्ही महिला बचत गट चालवलेत, महिला सक्षमीकरणात उडी घेतली या कामामध्ये। तो सुरुवातीचा काळ कसा होता आणि अनुभव कसा होता? आपण म्हणता त्या मताशी मी निश्चित सहमत आहे, कारण ज्या काळामध्ये आम्ही हे सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तो काळ खरंच खडतर होता। महिला घराच्या बाहेर निघत नव्हत्या, आर्थिक सक्षमता त्यांच्यामध्ये नव्हती। त्यामुळं सामाजिक क्षेत्रातली एखादी संस्था आपण स्थापन करावी म्हणून आम्ही सत्यदीप फाउंडेशनची निर्मिती केली आणि सत्यदीप फाउंडेशन हे एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करत होतं, पण आमचा फोकस होता महिला वर्गावर। मग सत्यदीप फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही दिलासा जालना जिल्हा महिला बचत गट फेडरेशनची निर्मिती केली आणि त्या बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून तळागाळातील वंचित महिला घटकाला त्या प्रवाहामध्ये आणलं, त्यांचं समुपदेशन केलं, त्यांचं प्रबोधन केलं, त्यांची चर्चासत्र घेतली आणि त्यांना बचतीचं आणि आर्थिक सक्षमीकरणाचं महत्त्व पटवून दिलं। त्यानंतर आम्ही त्यांचे बचत गट स्थापन केले। सुरुवातीला महिला तयार होत नव्हत्या, कारण त्यांना घरातून बाहेर पडण्यालाही अनेक अडचणी होत्या। आपण जालना शहरासारख्या शहरात राहतो, मराठवाड्यामध्ये राहतो, अनेक ठिकाणी गोशा पद्धती पण होत्या। महिलांना बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, पण त्यांच्या कुटुंबाशी संवाद करून, त्यांच्याशी बोलून त्यांचे बचत गट स्थापन केले आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांना प्रबोधन दिलं, समुपदेशन केलं, त्यांचे अभ्यास दौरे आयोजित केले आणि त्यांचं प्रशासनाबरोबर संवाद करून दिला आणि मग त्यांचे बचत गट कुठंतरी सुरुवात चांगली झाली। त्यांना उद्योगाचं प्रशिक्षण दिलं आणि उद्योगाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही त्यांना समजून सांगितल्या आणि बँकेचं लोन त्यांना मिळवून दिल्यानंतर काही प्रमाणात छोटे छोटे उद्योग घरामध्ये करता येण्यासारखे उद्योग त्यांचे सुरू झाले आणि उद्योग सुरू झाल्यानंतर त्यांना आर्थिक सक्षमतेचं महत्त्व पटायला लागलं। साधारणतः कोणतं वर्ष असेल ज्यावेळी तुम्ही पहिला बचत गट सुरू केला? 2000 साली आम्ही कुणी बचत गट स्थापन करत नव्हतं, तर मी अध्यक्ष असलेला एक बचत गट स्थापन केला, ज्याच्यामध्ये मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना बचत गटामध्ये घेतलं, कारण सुरुवात करायची होती। आणि 6 महिने त्या बचत गटाची बचत मी एकटीनंच भरली आणि 6 महिन्यानंतर ज्यावेळेस अंतर्गत कर्ज व्यवहार सुरू होतो तेव्हा महिलांना सांगितलं, मी जरी बचत भरली असेल तरी तुम्हाला कर्ज आम्ही देतो। त्यावेळेस हळूहळू महिला त्या बचत गटाकडे यायला लागल्या आणि दिलासा नावाच्या बचत गटापासून दिलासा फेडरेशन ही सुरुवात 2000ला झाली। आज 2024 मध्ये आम्ही अत्यंत मोठा टप्पा ओलांडलेला। म्हणजे जो दिलासा बचत गट सुरू केला होता, पुढे त्याचंच फेडरेशन झालं आणि आज त्याची एक उलाढाल किती असेल वार्षिक? नाही, आता तर उलाढाल कोटीमध्ये आहे। अभिनंदन। खरं तर असा एक यशस्वी उपक्रम तुम्ही या शहरात चालवला आहे। तुम्ही स्थापन केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून, आता तुमची संस्था आहे, संस्थेअंतर्गत अनेक बचत गट तुम्ही उभे केले, त्या माध्यमातून आतापर्यंत किती महिलांना रोजगार मिळाला आणि किती महिला सक्षम झाल्यात असं आपण म्हणू शकतो?
आत्तापर्यंत आम्ही जे त्यांना रोजगाराचं प्रशिक्षण दिलं, बँकांचं लोन उपलब्ध करून दिलं, आम्ही नॅशनलाइज बँका ज्यावेळेस बचत गटांना कुठलीही त्यांची पत नाही आहे, त्या कुठलंही तारण ठेवत नाही आहे, तर मग त्यांना कर्ज देण्यास नॅशनलाइज बँका काचकूच करत असताना आम्ही स्वतःची शिवनेरी नागरी पतसंस्था स्थापन केली. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल की या 3 ते 4 वर्षाच्या काळामध्ये शिवनेरी नागरी पतसंस्थेनं 1 कोटी कर्जाचं टर्नओव्हर करताना 50 लाख रुपये कर्ज फक्त बचत गटाच्या महिलांना दिलं, की ज्यांना कुठलंही कारण नाही, कुठलंही तारण नाही, पण ती समाजामध्ये उभी राहते. तीच उभी राहत नाही तर तिचं कुटुंब सक्षम होतंय आणि ती कुटुंबाच्या काळजी घेताना दिसते. दवाखान्यात जर कुणी ऍडमिट झालं तर ती पहिली बचत गट फेडरेशनकडे पळत येते की माझा नवरा ICU मध्ये आहे आणि ताई मला पैशाची गरज आहे. तर तिचा कुठलाही चेक घेतला जात नाही. आधी आम्ही बचत गटाच्या फेडरेशनचा तिला चेक देतो, बाई ग तू आधी दवाखान्याचं बघ, नंतर आपण कर्जाची प्रोसेस करू. खूप छान. हा विश्वास आम्ही महिलांना दिला. समाजकारणाबरोबर आणि नाबार्ड बरोबर आम्ही काम केलं. दिलासा बचत गट शिवनेरीच्या माध्यमातून आम्ही हे महिला सक्षमीकरणाचं काम हाती घेतलं. नाबार्डमध्ये ग्रामीण भागातल्या 3 तालुक्यातल्या महिलांना आम्ही असंच प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार मिळवून दिला. शहरी भागात दिलासा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला. आतापर्यंत या प्रवासामध्ये 10 ते 12 हजार महिलांना या प्रवाहात आम्ही आणलं आणि त्यांना रोजगार मिळवून दिलं. त्याची अनेक उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकेल या शहरामध्ये. आज त्या महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत की ज्यांचं म्हणजे खरं तर अस्तित्व नव्हतं, ज्या वेळेला माणूस प्रवाहात येतो त्यावेळेस खरं अर्थानं अस्तित्व तयार होतं. ज्या काही आज उद्योगात किंवा व्यवसायात आज सक्रिय आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात या बचतगट चळवळीला घेऊन? ज्यावेळेस त्या आमच्याशी जोडल्या गेल्या, आमच्याशी संवाद झाला, त्या बिनचेहऱ्याच्या होत्या, बिन अस्तित्वाच्या होत्या. त्यांना चेहरा नव्हता, पण बचत गट चळवळीनं त्यांना त्यांचं अस्तित्व दिलं, त्यांना एक पद दिलं. सुरुवातीला बाईला जर नाव विचारलं तर ती संपूर्ण नाव सांगू शकत नव्हती. बँकेचे व्यवहार काचेच्या पलीकडे बसलेल्या कर्मचाऱ्यांना ती घाबरत होती. तिला बँकेची स्लिप कशी भरावी, तिला चेक कसा भरावा हे माहीत नव्हतं. हे सगळं ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही त्यांना शिकवलं. त्यांना आर्थिक बळ दिलं, पण त्यांना शिकवण पण, लर्निंग प्रोसेस पण आमची चालू होती. आणि आज त्या बाईला जर 20,000, 1,00,000, 50,000 कर्ज लागत असेल तर ती तिचा चेक लिहू शकते, ती तिची स्लिप भरून बँकेत पैसे भरू शकते. आणि तिचा नवरा जो 2,000ला बचत गटात पाठवत नव्हता, तो आज तिला घेऊन येतो की हिच्या नावावर मला 50,000 कर्ज द्या. म्हणजे पर्यायानं कुटुंबामध्ये तिची पत वाढली, समाजामध्ये तिचा सन्मान वाढला. आणि आता मला सांगायला साहिलजी आवडेल की 2024 मध्ये जी रिकव्हरी आहे कर्जाची ती म्हणजे एकाही महिलेनं 1 रुपया सुद्धा कर्ज बुडवलेले नाही. 100% रिकव्हरी आहे. महिलांचे खाते NPA मध्ये जातच नाहीत. खूप छान ताई. समाजकारणाबरोबरच तुम्ही राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहात. काँग्रेसमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक प्रदीर्घ काळ घालवला आहे. मात्र अचानक काँग्रेस सोडून तुम्ही मागील वर्षी भाजपमध्ये आलात. काँग्रेस का सोडावी लागली? मी समाजकारणाबरोबर राजकारणातही भागीदारी करायची हा विचार घेऊनच मी काँग्रेस पक्ष जॉईन केला होता. आणि काँग्रेसमध्ये एकट्यानं भागीदारी करायची नाही, बचत सत्ता तर आम्ही काबीज केली, मग राजसत्तेकडे प्रवास आमचा का असू नये. माझा आणि माझ्या नेतृत्वशील महिलांची मी जी बचत गटामध्ये ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये फळी निर्माण केली, मग त्यांचा प्रवास हा राजसत्तेकडे झाला पाहिजे. राजसत्ता जर मिळाली तर लोकांच्या हिताचे निर्णय त्या महिला घेऊ शकतील, लोकांना त्या लाभाच्या योजना देऊ शकतील. हे स्वप्न घेऊन आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. पण सातत्यानं आम्ही काँग्रेस पक्षामध्ये मी 10 वर्ष महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी समर्थपणे पार पडली. जिल्ह्यामध्ये कुठंही मी महिला काँग्रेसचे अध्यक्ष असेपर्यंत महिला संघटना नव्हत्या. तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये प्रवास करून तालुका वाईज बैठका घेऊन महिला संघटन वाढवलं, जिल्ह्याचं महिला संघटन वाढवलं, त्यांना राज्याच्या महिला संघटनेशी जोडलं, अनेक मेळावे घेतले,
वरच्या प्रदेशाध्यक्ष महिला, दिल्लीच्या अनेक अध्यक्ष महिला इथपर्यंत जालन्यापर्यंत आणल्या, त्यांचे मेळावे घेतले, त्यांचं प्रबोधन केलं आणि त्यांच्या विचाराची बैठक पक्की केली की या जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उद्या जर त्यांची निवड झाली तर ह्या अनेक सत्ता कारणातून सत्ता काबीज करून लोकांना त्याचा लाभ देऊ शकेल. पण हे सगळं करत असताना आम्ही सतत पक्षाबरोबर संवाद करत होतो, पक्षामधल्या लॉबी बरोबर, पण पक्षीय चळवळीतील महिलांना कुठेही संधी मिळत नव्हती आणि ती संधी देण्याची आमची धडपड होती की या पक्षाशी ज्या निगडीत महिला आहे, पक्षीय चळवळीत ज्या काम करतात महिला, त्यांना संधी मिळाली पाहिजे. पण दुर्दैवानं संधी मिळत नव्हती आणि आम्हाला आमचं भविष्य अंधकार दिसायला लागलं की आम्ही ज्या महिलांना बचत सत्तेतून राजसत्तेकडे जाण्यासाठी नेतृत्वशील महिलांची फळी तयार केली, यांना जर संधीच मिळाली नाही तर यांचं भविष्य अंधकारमय आहे. आणि मग हे सगळं केल्यानंतर सातत्यानं महिलांशी संवाद होत होता, पण महिलांशीच नाही तर समाजातील विविध घटकांशी पण आम्ही चर्चा केली की आमची घुसमट होते. आम्हाला एक नैराश्य आलं या टप्प्यावर आल्यानंतर. आम्ही काय करावं तर सगळ्यांशी, महिलांशी, युवकांशी, सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर सगळ्यांचा असा विचार आला की ताई, आता काँग्रेस पक्षाचा आपण राजीनामा दिला पाहिजे, आता आपण थांबलं पाहिजे, किती वर्ष आपण त्या वाटेवर चालणार आहोत. म्हणून काँग्रेस पक्षाचा विचारांती म्हणजे हे सगळं चर्चा करून सगळ्यांशी की ज्यांच्याबरोबर काम करायचं त्यांना आधी विश्वासात घेतलं पाहिजे ना. मला काहीतरी मिळतंय म्हणून मी दुसऱ्या पक्षात जायचं हा कधीच माझं धोरण नव्हतं. मग त्या सगळ्यांशी विचार करून मी काँग्रेस पक्षाचा पहिल्यांदा राजीनामा दिला आणि मग राजीनामा दिल्यानंतर इतक्या वर्षाचा आपण जसं म्हणालात की प्रदीर्घ कालावधी काँग्रेस पक्षामध्ये घातला, तर मग हे राजकीय पिंड बनलेला होता. आणि राजकीय पिंड बनलेल्या असल्यानं आमच्यासारख्या राजकीय चळवळीत काम करणाऱ्यांना घरी बसू शकत नाही. मग कुठल्या तरी पक्षामध्ये ह्या सगळ्या महिलांना, युवकांना जोडायचं, तर मग आपण कुठल्या पक्षाची निवड करावी हे मनोमन ठरवलं, चर्चा करून ठरवलं. आणि मागील 5 वर्षाच्या काळात केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रावसाहेबजी दानवे दादा यांचा विकासाचा झंझावात पण बघितला होता. एक राष्ट्रीय पातळीपर्यंत पासून तर ग्राम पातळीपर्यंत काम करणारी त्यांची संघटना होती. आम्ही संघटनेतून आलो, मग संघटनाचा बेस असलेल्या पक्षाला आपण का प्राधान्य देऊ नये. तिथं आमच्या महिलांना दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळेल हा विश्वास घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टी दादांच्या नेतृत्वाखाली जॉईन केली. तुम्ही बोलताना उल्लेख केला लॉबीचा, प्रामुख्यानं त्या लॉबीवरती बोलायला मला आवडेल. कुठल्या प्रकारची लॉबी काँग्रेसमध्ये सक्रिय होती? लॉबीसह सक्रिय नव्हती, पण ज्या स्थानिक स्वराज्यमध्ये महिलांना संधी द्यायची तिथं माझा मेन आरोप हा आहे की पक्षीय चळवळीतील महिलांना तिथं कधी संधीच मिळाली नाही. काँग्रेस पक्षामध्ये प्रामुख्यानं काँग्रेसकडे सध्या एक बुडतं जहाज म्हणून पाहिलं जातं, अशी टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. 70 वर्षापासून देशात सत्ता उपभोगणारा एक मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नेते हल्लीच्या काळात रिसेंटली पक्ष सोडून जात आहेत. म्हणजे भाजपसारख्या पक्षात असेल, शिवसेनेत असेल, महाराष्ट्राचा विचार केला तर सोडून जात आहेत. काँग्रेसमध्ये पदाधिकाऱ्यांना सन्मानजनक वागणूक मिळते का? तुमचा अनुभव कसा होता? माझा अनुभव तर चांगला होता, कारण मी काँग्रेस जॉईन केलं त्यापासून एक मी महिला म्हणून ज्यावेळेस मी काँग्रेस पक्षाचं कार्यकर्ता म्हणून जॉईन केलं त्यावेळेस दिल्लीच्या राजकारणाकडे जर बघितलं तर 33% आरक्षणाचं बिल, 50% आरक्षणाचं बिल प्रथम काँग्रेसनं आणलं. आणि त्या देशाच्या पंतप्रधान पहिल्यांदा इंदिरा गांधी यांना संधी, देशाच्या पहिल्या पंतप्रधान म्हणून काँग्रेसनं देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना संधी दिली. त्याचबरोबर देशाच्या पहिल्या पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांना संधी मिळाली. स्पीकर म्हणून मीरा कुमारींना संधी मिळाली. आणि देशाच्या राष्ट्रपती होण्याचा बहुमान ज्या पक्षानं दिला, प्रतिभाताई पाटलांना आज राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली. मग काँग्रेस पक्षाला सन्मान देत नाही महिलांना हे तर मी निश्चितपणे नाही म्हणू शकल, पण जे दिल्लीत सूत्र आहे ते गल्लीत नाही ना. एक्झॅक्टली. गल्लीच्या राजकारणाची
कार्यक्षेत्र वेगळं पडतं आणि तिथं पक्षीय महिलांना संधी दिल्या जात नाही. आणि ज्या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, मी असं म्हणणार नाही संधी मिळाली नाही, पण ज्या महिलांना मिळालं त्यांना पक्षीय चळवळीचा कुठलाही अनुभव नव्हता. मग त्या महापौर पदावर गेले असतील, नगराध्यक्ष पदावर गेले असतील, जिल्हा परिषद पदावर गेले असतील, त्यांना पक्षीय चळवळीचा अनुभव नसल्यामुळं त्यांनी तेवढ्या कार्यकाळ 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काजव्यासारख्या त्या चमकल्या, त्यांनी कारभार केला. 5 वर्षाच्या निवृत्तीनंतर आज जर आम्ही बघितलं तर त्या पहिल्या महिला कुठेही दिसत नाही, त्यांचं अस्तित्व कुठेही जाणवत नाही. आणि यामुळं बाकीच्या महिलांना संधी मिळाली हो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून, पण पक्षीय चळवळीमध्ये ज्या महिला सतत बैठका घेतात, आंदोलनामध्ये जातात, जोडे मारतात, पक्षानं जे दिलेलं आंदोलन आहे ते काम करतात आणि निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचा झेंडा घेऊन जय हो म्हणतात, त्यांना संधी कधी मिळणार? कुठेतरी जालन्यात काँग्रेसमध्ये विशेषतः म्हणजे लोकप्रतिनिधी पदाची महिलांना संधी देण्यासाठी घराणेशाही झाली आहे का? माझी बायको माझी जबाबदारी असं काही झालंय का? माझ्यापेक्षा तर पत्रकार मित्रांना खूप याचा अभ्यास आहे. मी असं कुणावर आरोप करणार नाही, तोंड सुख घेणार नाही, पण माझं जे म्हणणं आहे मी ते एवढंच ठासून मांडन की पक्षीय चळवळीमध्ये 10-10 वर्ष 15-15 वर्ष काम करणाऱ्या महिलांना ही संधी दिली तर त्या शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचू शकतील आणि संघटन शक्ती वाढेल. तुमचा रोष स्थानिक काँग्रेसच्या कोणत्या नेत्यावर आहे? स्थानिक कोणत्या, कारण गल्ली ते दिल्ली हा उल्लेख केलाय आपण, गल्लीतल्या कुठल्या कोणत्याही स्थानिक नेतृत्वावर माझा रोष नाही, कारण एका माणसानं पक्ष बनत नाही. पक्ष बनण्याची प्रक्रिया संघटन क्षेत्र आहे, प्रशासन क्षेत्र आहे, मग संघटनेतले कार्यकर्ते, पुरुष असेल, महिला असेल, युवा असेल, त्यांनी खूप मेहनत घेऊन पक्ष वाढवला, त्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून येतो, आम्ही आमदार खासदार निवडून आणतो. त्यावेळेस त्या पक्षातील अध्यक्ष, त्यांची संघटना, आमदार खासदार या लोकप्रतिनिधींनी पक्षीय चळवळीतील महिलांकडे पहिल्या प्राधान्यानं बघितलं पाहिजे. त्यामुळे कोणी व्यक्तीवर रोष नाहीये, ह्या व्यवस्थेवर रोष आहे. ओके. आणि मला असं वाटत होतं की सिस्टीमच्या बाहेर राहून आपण व्यवस्था नीट करू शकणार नाही, म्हणून आपण त्या सिस्टीममध्ये काम केलं पाहिजे. पण तरी माझी घुसमट झाली, माझी निराशा झाली. ओके. काँग्रेसला उतरती कळा लागण्याचं कारण काय? तुम्ही कशा दृष्टिकोनातून बघता? कारण तुम्ही पाहिलं आहे एकेकाळी 60-70 वर्ष या पक्षानं देशावर राज्य केले, मात्र आज या पक्षाची अवस्था अत्यंत बिकट आहे. या लोकसभेत थोडंफार यश मिळालं आहे, पण पाहिजे त्या प्रमाणात यश पक्षाला मिळालेलं नाही. याची प्रमुख कारणं काय वाटतात तुम्हाला? ही जी अवस्था होते, आता उतरती कळा लागली आहे पक्षाला, तुम्ही त्या पक्षात होतात म्हणून जबाबदारीने हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. निश्चित मी ज्यावेळेस पक्षाचं काम करत होते त्यावेळेस सामाजिक क्षेत्रात काम करत होते, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत होते आणि विचारमंथन पण करत होते, लिखाण पण करत होते. त्यावेळेस मला सातत्यानं असं जाणवलं की इंग्रजीमध्ये 3 Fला खूप महत्त्व आहे. पहिला F आहे फंक्शन, दुसरा F आहे फंक्शनरी आणि तिसरा F आहे फायनान्स. या तिन्हीचा जर मेळ घातला पक्षीय राजकारणामध्ये तर संघटना मजबूत व्हायला काहीच वेळ लागणार नाही. मग पहिला F जो आहे फंक्शन, तो म्हणजे पक्ष आहे. दुसरा आहे फायनान्स. हा पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांचं संघटन मजबूत करावं लागतं. त्यांना काँग्रेसची विचारधारा त्यांच्यात रुजवावी लागते, त्यांची विचाराची बैठक पक्की करावी लागते आणि काँग्रेस पक्षाचा ध्वज हाच माझा अजेंडा राहील आणि मी तळागाळातून पक्षाचं काम करल आणि माझ्या पक्षाचा प्रतिनिधी आज लोकप्रतिनिधी निवडून देईल, याच्यासाठी हे पक्षाचे कार्यकर्ते काम करतात. मग फंक्शनरी म्हणजे काय? समूहातील आम्ही सगळे कार्यकर्ते. मग त्या कार्यकर्त्याची ही संघटनाच जर बांधणी नाही झाली, त्यांना नीट विचारांची त्यांची बैठक पक्की नाही झाली, वरून राज्यापासून खाली जिल्ह्यापर्यंत जी पक्षाची कार्यकारिणी ती नीट काम करू शकली नाही, तर मग संघटना मोडकळीस येते. आणि ही मोडकळीस येण्यास राज्यापासून जिल्ह्यापर्यंतची संघटना याला जबाबदार आहे. आणि मग काय होतं, जिल्हा कार्यकारिणी असेल किंवा विभागवार कार्यकारिणी असतील, प्रभारी असतील, त्यांच्यापेक्षा लोकप्रतिनिधी भारी पडतात.
हा हा कार्यकारिणीला लोक कार्यकारिणी भारी पडतात आणि संघटना एका बाजूला राहती, तिचं बळ कमी होत जातं आणि राज्यकर्त्यांचं बळ वाढतं, मग संघटना मोडकळीस येते. तीच अवस्था काँग्रेसची झाली असं म्हणू शकतो. तुम्ही काँग्रेसमध्ये काम केलं म्हणजेच तुम्ही भारतीय जनता पक्ष हा पारंपरिक विरोधक राहिलेला आहे सुरुवातीपासूनच काँग्रेसचा. त्यांच्या विरोधात एवढे वर्ष काम केलं, मग अचानक भारतीय जनता पक्षातच का जावं वाटलं? इतर पर्याय तुम्हाला निश्चितच खुले होते असतील, याबद्दल? निश्चित मी राजकारण समाजकारण करत असताना राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ, साहिलजी मी तुम्हाला आधीच उत्तर दिलं, मी प्रदीर्घ 15 वर्षाचा काळ मी काँग्रेसमध्ये घालवला. त्यांची जी विचारधारा आहे ती मी अंगीकारली आणि त्या विचारधारेलाच धरून मी संघटन शक्ती जालना जिल्ह्यामध्ये वाढवली. पण हे सगळं वाढवत असताना आम्हाला जे अपेक्षित होतं ते आमचं स्वप्न अंधकारमय दिसू लागलं. आणि मग आम्हाला जर इतरांना आम्ही फील्डवरच्या कार्यकर्त्यांचे आयडॉल असतो, ते आमच्याकडे पाहून घडत असतात. आम्ही असं म्हणतो महिलांच्या बाबतीत तर आम्ही बी घडवलो तुम्ही बी घडाल. मग त्यांना जर माझी घुसमट होत असेल, मला त्या पक्षात न्याय मिळत नसेल, तर येणारी कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता असंही म्हणू शकतो तुम्हालाच काँग्रेस पक्षानं काय दिलं म्हणून तुमच्या मागे राहून आम्हाला त्या पक्षामध्ये मिळणार आहे. एक्झॅक्टली हे ज्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांकडून यायला लागलं आणि मला कळायला लागलं की त्यांची पण घुसमट होती, ते माझ्याकडं एक नेतृत्वशील नेतृत्व म्हणून पाहतात. आणि मी जर माझा पक्ष मला जर काही त्या प्रवाहात आणू इच्छित नाही, तर माझ्या महिलांना, माझ्या युवकांना त्या प्रवाहामध्ये, माझ्या वंचितांना, माझ्या दलितांना, माझ्या पीडितांना त्या प्रवाहामध्ये काय मिळेल? आणि मग जरी विचारधारा वेगळी असेल पक्षाची, पण मी काँग्रेसमध्ये जोपर्यंत होते शेवटच्या दिवसापर्यंत मी त्या विचारधारेला धरून प्रामाणिकपणे मी माझं पक्षाचं कार्य काम केलं, ठाम केलं. आणि ज्या दिवशी माझी घुसमट वाढली, मला असं वाटलं सगळ्यांचा निर्णय घेऊन मला थांबावं लागेल, तर मी विचार केला की आता भारतीय जनता पार्टी आपण जॉईन करू. भलेही त्यांची विचारधारा वेगळी असेल, आपण विरोधक राहिलेला असेल, पण जिथं जर आपल्या सर्वसामान्यांना न्याय मिळत असेल, ती विचारधारा हळूहळू आपल्याला सवय लागेल त्या विचारधाराची. राजकारणामध्ये स्वतःला कुठल्या पदावर पाहू इच्छिता, याला जोडूनच भारतीय जनता पक्ष खरंच तुम्हाला न्याय देईल का? साहिलजी, आपणच सुरुवातीला म्हणाला की एक 15 वर्षाचा प्रदीर्घ काळ आपण काँग्रेसमध्ये घालवला. मला असं वाटतं 15 वर्षाच्या काळामध्ये मी माझा उमेदीचा काळ हा काँग्रेस बरोबर दिला आणि त्याच्यामध्ये खूप मी समाधानी आहे की मी खूप कार्यकर्ते घडवले त्या माध्यमातून. पण उमेदीचा काळ मी जे वय असतं काहीतरी करून दाखवण्याचं, परिणामाची भीती नाही, काहीतरी परिवर्तन घडवायचं या दिशेनं जाण्याचं जे असतं तो काळ मी काँग्रेसमध्ये घालवला. आता तर साहिलजी माझी सेकंड इनिंग सुरू झाली आणि आता या सेकंड इनिंगमध्ये माझ्या 15 वर्षाच्या राजकीय प्रवासाचा जो अनुभव असेल किंवा माझं संघटन कौशल्य असेल, त्याचा भारतीय जनता पार्टीला काही उपयोग करून घेता आला. त्यांना वाटलं की यांच्यामध्ये ही शक्ती आहे, त्यांनी माझ्या शक्तीस्थळ जर ओळखले आणि माझ्यावर जी काही पक्षानं जबाबदारी दिली तर ती मी निश्चित पार पाडल, मग ती कुठलीही देव. माझी मागणी नाही आहे अशी, माझी तर लढाई माझ्यासाठी नाहीच आहे, माझी लढाई माझ्या युवा कार्यकर्त्यांसाठी आहे, माझी लढाई महिलांसाठी आहे, त्यांच्या भागीदारीसाठी ही लढाई चालू आहे. मी पदाबद्दल बोलत होतो, मी पदावरच सांगितलं नाही की माझ्या अनुभवात नाही, मी असं पॅसिफिक एक पद तुम्हाला सांगू शकणार नाही ना. माझ्या अनुभवाचं आणि संघटन क्षेत्राची ज्या क्षेत्रामध्ये त्यांना मदत होईल, मग ते कोणतंही शक्ती केंद्र असू शकतं, त्या सत्ता केंद्रात त्यांना असं वाटलं की विमल आगलावे इथं फीट बसू शकते, त्यांनी माझ्याबद्दल जर विचार केला तर त्याचं स्वागत आहे. ती जबाबदारी अजूनही मी घ्यायला तयार आहे. पण जसं राजकारणात येताना प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं, तसं काहीतरी एखादं स्वप्न असेल आयुष्यात, काय व्हावं वाटेल? जसं आमदार, खासदार. मला उद्या पक्षानं म्हटलं की या ग्रामपंचायतीचं तुम्ही सरपंच व्हा, तरी मला त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ग्रामपंचायतीचा विकास झालेला मला आवडेल.
उद्या पक्षानं मला जर म्हटलं की तुम्ही शहराचं महापौर व्हा आणि या शहराचा चांगलं काम करा, तर ती संधी पण मला घ्यायला आवडेल. उद्या पक्षानं म्हटलं की 33% रिझर्वेशन झालं, महिला बिल पास झालं, तुम्हाला आमदारकी लढवायची आहे, तर आम्ही कुठेही मागे राहणार नाही. पण हे पक्षानं ठरवलं. थोडक्यात पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडायला तुम्ही सक्षम आहात. विमलताई आगलावे हे नाव जिल्हाभरात मराठवाड्यात आदरानं घेतलं जातं. त्या नावामागं खूप मोठी अचिव्हमेंट पण आहे. तुमचं बालपण कुठे कसं गेलं आणि शिक्षणाबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. माझं बालपण हे ग्रामीण भागामध्ये गेलं. तेव्हाचा सिल्लोड तालुका आणि आत्ताचा फुलंब्री तालुका मध्ये पाथरी हे गाव आहे. पाथरी गावामध्ये माझं बालपण गेलं. माझं बालपण एका शेतकरी सदन कुटुंबात आणि सदन कुटुंबात गेलं, तसंच राजकीय कुटुंबात पण गेलं. की माझे वडील 1972ला सिल्लोड पंचायत समितीचे सभापती होते 1972ला आणि काँग्रेस पक्ष. दुष्काळाचा काळ होता. दुष्काळाचा काळ. आणि त्याचबरोबर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पूर्ण निर्मिती पालतकर दादांच्या सोबत माझे वडील उपाध्यक्ष होते त्या कारखान्याचे. त्यामुळं राजकीय क्षेत्रातलं हे बाळकडू आम्हाला संस्कार हे परिवारातूनच मिळाले, माझ्या परिवारातून. आणि 10वी पर्यंत शिक्षण मी पाथरी या गावी पूर्ण केलं. त्यानंतर पुढे माझे वडील वारले आणि 1 वर्ष मराठी कुटुंबामध्ये जन्म घेतल्यामुळं मराठा समाजामध्ये माझं 1 वर्षाच्या आत लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझं शिक्षण थांबलं. पण ज्याला काही काम करायचे असेल ते कुठं थांबू शकत नाही. माझी मधला काळ मी एक विश्रांती घेतली आगलावे कुटुंबात आल्यानंतर. आणि माझी पोरं ज्यावेळेस शाळेत जायला लागली त्यावेळेस मी JS कॉलेजला पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून लग्नानंतर आगलावे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. जालन्यात काँग्रेस आणि भाजप एकच आहे अशी टीका वेगवेगळ्या विरोधकांकडून सातत्यानं केली जाते. खरं तर काँग्रेस भाजप हे विरोधाचं समीकरण आहे, पण जालन्यात हे समीकरण थोडं उलटं चालतं अशी टीका मित्रपक्षांकडून करण्यात येते वारंवार. मात्र यावर्षी ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यात हे चित्र प्रकर्षानं जाणवलं नाही. आरोप होत असले तरी जाणवलं नाही. तुम्ही याकडे कसं पाहताय? ज्यावेळेस मी काँग्रेस पक्षात होते मी तर असं म्हणणार नाही की जालन्यात काँग्रेस आणि भाजपा एकच आहे. कारण काँग्रेसची विचारधारा वेगळी, भाजपाची विचारधारा वेगळी. पण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, खाली राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. आपल्या जालन्यामध्ये जर उदाहरण घेतलं तर स्थानिक आमदार हे काँग्रेसचे होते, नगराध्यक्ष या काँग्रेसच्या होत्या. आणि राजकारणामध्ये शहराचा विकास करायचा असेल तर केंद्राचा फार मोठा निधी राजकारणामध्ये आणावा लागतो. त्यासाठी राजकारणामध्ये त्या लोकप्रतिनिधीला राज्याच्या जिल्ह्याच्या खासदाराकडे जावं लागतं. आणि सुदैवानं ते केंद्रीय मंत्री होते. मागच्या काळात आम्ही या घटनेचे साक्षीदार आहे की कोट्यावधी निधी केंद्राचा आणला गेला. रेल्वे मंत्री त्यांनी झाले आदरणीय दादा. त्यांच्या नेतृत्वाखाली ड्रायपोर्ट असल, लोखंडी पूल जुन्या जालन्याला आणि नवीन जालन्याला जोडणारा असल, रेल्वे भुयारी मार्ग असल, रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण असल, ICT कॉलेज असल, हे सगळं त्यांच्या काळात झालं. आणि मग याचं श्रेय आपण फक्त खासदारांना देऊ का? त्या पक्षाच्या आमदाराला पण देऊ ना काँग्रेसच्या इथल्या, की या सगळ्यांनी मिळून हा विकासाचा रथ खेचून आणला. त्यासाठी त्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. मग विकासाच्या मुद्द्यावर ते जर एकत्र आले तर आपण असा आरोप करू शकत नाही ना काँग्रेस आणि भाजप एकत्र आहे म्हणून. माझं काही बालपण पश्चिम महाराष्ट्रात गेलं, राजकारणाची ते जोडे बाहेर ठेवतात आणि विकासाच्या मुद्द्यावर सर्व एकत्र येतात. मग तसं जर काँग्रेस आणि भाजप विकासाच्या मुद्द्यावर जर एकत्र आली तर हा आरोप तथ्यहीन आहे माझ्या दृष्टीने. विकासासाठी एकत्र येत असेल तर हा चष्मा कशाला असं म्हणायचं. थोडक्यात राजकारणात येणाऱ्या महिलांचं प्रमाण अजूनही कमीच आहे. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींसाठी काय संदेश असेल तुमचा? मी एवढंच म्हणून नव्यानं येऊ घातलेल्या राजकारणातील महिलांना एवढंच सांगेल, राजकारणाचा पोत बदलायचा असेल तर आता तुम्हाला राजकारणात उतरावं लागेल. त्याचं मी एक उदाहरण देईल की तुका निघाले वैकुंठी वस्त्र टांगली खुंटीवरती. कारण आम्ही वारकरी संप्रदायातील माणसं आहोत. तुका निघाले वैकुंठी वस्त्र टांगली भिंतीवरती, जिजा निघाली माघारी स्वतःच्या हिमतीवरती.
क्या बात. अशा अनेक जिजाईंची आज समाजाला, राजकारणाला गरज आहे आणि या सत्ता केंद्रात येण्यासाठी लोक या जिजाईंची वाट पाहत आहेत. मग स्वतःचा संसार सांभाळून जगाचा संसार लाईनीवर आणण्यासाठी या सत्ता केंद्राच्या माध्यमातून गरिबांची सत्ता येण्यासाठी या जिजाईंनी आता राजकारणात आलंच पाहिजे. अगदी उत्तरार्धात आहोत आपण. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. महिला भगिनींना काय शुभेच्छा द्याल, काय संदेश द्याल? जालना जिल्ह्याचं उदाहरण घेतलं किंवा राज्यातील महिलांचंही उदाहरण घेतलं तर नवरात्राच्या माध्यमातून माझं महिला भगिनींना एवढंच सांगू इच्छिते की आम्ही दुर्गा पूजन करतो. आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस बालपणात असतो त्यावेळेस आम्ही सरस्वतीचे पुजारी असतो. आम्ही शिक्षण घेतो. सावित्रीबाईंनी आम्हाला जे शब्दाचं वाण दिलं त्यातून आम्ही घडलो. मग आम्ही बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सत्ता काबीज केली आणि आता जर राजसत्ता काबीज करायची असेल तर लक्ष्मी सरस्वती बरोबरच मा दुर्गेचंही रूप आम्हाला घ्यावं लागेल आणि समाजातील या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून या सगळ्यांच्या छाताडावर आम्हाला राज्यकर्ती जमात बनायला हवं. एकंदरीत महिलांनीही राज्यकर्ती जमात बनली पाहिजेत असं अगदी ठासून आणि सक्षमपणे ताईंनी सांगितलंय. ताई, तुम्ही आज आमच्या या विशेष कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात. नमस्कार. नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक होते कालिका स्टील. किचन पार्टनर नागरेज मसाले. स्वाद आणि सुगंधात बेस्ट नागरे मसाले सर्वात श्रेष्ठ. आणि हेल्थ पार्टनर यशोदा हॉस्पिटल जालना.